नकली शराब मामले में एक बड़े रैकेट का खुलासा हुआ है। वाड़ी से शुरू हुए इस मामले का पुलिस ने खुलासा कर पूरे मामले को उजागर किया है और इस मामले के तार बाहर राज्य से जुड़े हुए हैं। नकली शराब तैयार करने के तरीके का भी पुलिस ने आरोपियों से खुलासा किया है। इस पूरे मामले में और भी बड़े तार हाथ लगे हैं। अपराध में उपयोग किए गए कैप्स बाहर राज्य से आने की जानकारी प्राप्त हुई है। इब्राहिम उर्फ बब्बू खान पठान, राकेश रोशन, गजेंद्र तिजराम, राहुल कोलेश्वर, ऐसे कुल 6 आरोपी और कुल 30 लाख का माल बरामद किया है। कलमना पुलिस आगे की जांच में जुटी है। वाडीला काही FL1 लायसन्सचे गोडाऊन्स आहेत, जिथून पूर्ण नागपूर शहरात विदेशी दारू, नागपूर शहरातील वाईन शॉप आणि बार यांना विदेशी दारू सप्लाय होते। त्याकरिता ते बोलेरो पिकअप वाहनाचा उपयोग करतात वेगवेगळ्या वाईन शॉपमध्ये दारू पोहोचवण्यासाठी गोडाऊनमधून। तशीच आम्हाला दिनांक 27 ला माहिती मिळाली की एका बोलेरो पिकअप व्हॅनमध्ये काही दारू वाईन शॉपमध्ये, सर्जा वाईन शॉपमध्ये सप्लाय करण्याकरता येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही त्या गाडीला ट्रेस केला। आम्हाला त्या गाडीवर संशय होता की यात बनावट दारू असल्याचा संशय होता। त्यावरून आम्ही त्या गाडीला ट्रेस केलं आणि त्या बोलेरो पिकअप व्हॅनला आम्ही पकडलं। त्याचा ड्रायव्हर महेंद्र बांबल याला आम्ही जेव्हा गाडीचा सर्च केला तेव्हा जे बॉक्स असतात दारूचे, त्यात निप्स किंवा बंपर्स ठेवलेले असतात, त्या बॉक्समध्ये आम्ही बॉक्स खोलून बघितलं असता वेगवेगळ्या बॅच नंबरचे बॉटल्स, 180 mlच्या बॉटल्स आम्हाला त्यात मिळून आल्या। एकाच बॉक्समध्ये वेगवेगळ्या बॅच नंबरच्या बॉटल्स असू शकत नाही, त्यामुळे आमचा जो संशय होता की हे बनावट दारू असू शकते त्याची आम्हाला खात्री झाली। त्यावरून आम्ही 6 बॉक्स असे, ज्यात प्रत्येक बॉक्समध्ये 48 निप्स होते, असे आम्ही सर्व जप्त केले आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला। त्यानंतर आम्ही तपासादरम्यान नारायण उर्फ बंटी मोथरकर या आरोपीस ताब्यात घेतले। त्याच्या घराची घरजडती घेतली असता त्याच्या घरी आम्हाला विदेशी दारू बिस्लरीच्या बॉटल्समध्ये अशा प्रकारे मिळून आली। त्याला आम्ही अटक केली। त्याचा PCR घेतला। PCR दरम्यान त्याने सांगितले की ज्यावेळी ते वाडीवरून गोडाऊनमधून बोलेरो पिकअपमध्ये माल निघतो तेव्हा ते मध्ये कुठेतरी वाहन थांबवून जे बंपर असतात 1000 mlचे किंवा 2000 mlचे, 750 mlचे IB, RS, RC आणि नंबर 1 ह्या विदेशी दारूचे जे 1000 mlचे, 2000 mlचे आणि 700 mlचे बंपर असतात, ते त्याचं झाकण ते उघडतात आणि त्यातून दारू दुसऱ्या एखाद्या बिस्लरीच्या बॉटल्समध्ये काढतात। असे दररोज ते 4 ते 5 लिटर दारू काढतात बाहेर ती, आणि त्यानंतर जे झाकण उघडलेले बंपर होते ते पुन्हा त्यात पाणी टाकून पुन्हा ते तसेच सीलबंद करतात, बॉक्स सील करतात आणि ज्या वाईन शॉपमध्ये किंवा बारमध्ये त्यांना तो द्यायचा आहे त्या ठिकाणी ते डिलिव्हरी देतात आणि त्यांनी काढलेली दारू ते घरी घेऊन जातात। घरी ते भंगार व्यावसायिकांकडून खाली रिकाम्या दारूच्या बॉटल्स विकत घेतात। त्यानंतर जी कॅप राहते ती कॅप ते भंगार व्यावसायिकांकडून विकत घेतात। घरी त्या बॉटल, ज्या आणलेल्या रिकाम्या बॉटल आहेत त्यात ही चोरी केलेली दारू त्यात भरतात, पुन्हा त्यात पाणी टाकतात, पुन्हा सीलबंद करतात, बॉक्स तयार करतात आणि ते बॉक्स पुन्हा ज्या ओरिजिनल माल जे डिलिव्हर करतात ते त्यात मिक्स करून, ते बॉक्स मिक्स करून ते त्या वाईन शॉपला पुन्हा देतात। यात वाईन शॉपच्या काही कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आमच्या तपासादरम्यान मिळून आलेला आहे। त्यावर आमचा अधिक तपास सुरू आहे। आता अशा आम्ही जेव्हा आम्ही एक टीम पकडली, एक बोलेरो वाहनासह, तेव्हा आमच्या तपासादरम्यान असं दिसून आलं की अशा 3-4 टीम्स नागपूर शहरात कार्यरत आहेत ज्या अशाच प्रकारचं काम करत आहेत। त्यावरून आम्ही इब्राहिम उर्फ बब्बू खान पठान हा भांडेवाडी हद्दीत राहणारा आहे, याच्यासुद्धा वाहनाला, हा सुद्धा ते डिलिव्हरीचं काम करतो, याच्या वाहनाला ट्रेस करून आम्ही याच्या पण वाहनाची झडती आणि याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरीसुद्धा आम्हाला अशाच प्रकारची चोरीची दारू, खाली बॉटल्स, कॅप्स, बनावट दारू तयार करण्यासाठी ह्या मिळून आल्या। त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन अटक केली। त्यानंतर राकेश रोशन शाहू हा न्यू गणेशनगर कळमनामध्ये राहतो, याचंसुद्धा वाहन डिलिव्हरीसाठी वापरलं जातं। याच्या वाहनातून आणि याच्या घरझडतीतून सुद्धा आम्हाला अशाच प्रकारची दारू मिळून आली। तसेच गजेंद्र तिजराम शाहू राहणार पुनापूर रोड पारडी हा सुद्धा सेम काम करतो। याच्या घरझडतीत आणि याच्या वाहनात सुद्धा आम्हाला अशा प्रकारची बनावट दारू मिळून आली। त्यावरून आम्ही या 6 आरोपींना अटक केलेली आहे। तसेच जे कॅप राहते ती कॅप ही बाहेरून बोलावतात,
त्यामुळे आम्ही तपासादरम्यान मनीराम उर्फ राहुल कोलेश्वर पासवान हा शक्करदरा हद्दीत राहणार आहे, हा कॅबचा पुरवठा करतो, याला सुद्धा आम्ही अटक केली। याच्या सुद्धा झडतीत आम्हाला काही कॅप्स मिळून आलेले आहे, त्या सुद्धा आम्ही जप्त केलेल्या आहे। आतापर्यंत आम्ही 2,37,810 रुपयाची दारू आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 30,37,810 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात जप्त केलेला आहे। वेगवेगळ्या वाईन शॉपचे कर्मचारी यात समाविष्ट आहेत, यात सहभाग असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने सुद्धा आमचा तपास चालू आहे। तसेच हे जे कॅप्स आहे ह्या बाहेर राज्यातून येत असल्याची सुद्धा आम्हाला माहिती मिळालेली आहे, त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आरोपीच्या मागे आमची टीम लागलेली आहे। रिपोर्ट विशाल बांबड़वार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।